सर्वात पहिले तर तुम्हा सर्वांना वटसावित्री पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितलेली कथा अशी आहे. भद्र राज्यात अश्वपती नावाचा एक राजा होता. त्याला राजेशाही दर्जा असूनही त्याला मुलं नसल्यामुळे तो खूप दुःखी होता. 18 वर्ष राजाने विस्तृत विधी केले आणि संतती प्राप्तीच्या आशेने असंख्य यज्ञही केले. या काळात सावित्री देवी त्याच्यासमोर प्रकट झाली आणि त्याला वरदान दिले. हे राजा, तुला सावित्री नावाची एक तेजस्वी कन्या होईल. या दैवी आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून राजाने आपल्या मुलीचे नाव सावित्री ठेवले. सावित्री मोठी होत असताना तिच्या अतुलनीय सौंदर्याचे अनेक प्रियजनांचे लक्ष वेधून घेतले. परंतु तिच्या वडिलांना तिच्यासाठी योग्य पती शोधण्यात अडचण येत होती. स्वतःचा जीवनसाथी निवडण्याचा निर्धार करून सावित्रीने योग्य वर शोधण्यासाठी प्रवास सुरू केला. तिच्या भटकंतीमुळे ती तपोवनात गेली, जिथे तिची भेट साल्वाचा राजा ध्युमसेनेशी झाली, ज्याने त्याचे राज्य शत्रूकडून गमावले होते. तिथे तिची नजर त्याचा मुलगा सत्यवानावर पडली आणि तिने ठरवलं की तोच तिचा पती असेल. जेव्हा नारद ऋषींना सावित्रीच्या निवडीबद्दल कळले, तेव्हा ते राजा अश्वपतीकडे गेले आणि त्यांना इशारा देत म्हणाले, हे राजा, तू काय करत आहेस? सत्यवान सदाचारी आणि बलवान आहे, पण त्याचे आयुष्य अगदी अल्पायुषी आहे. तो 1 वर्षातच मरेल. ही निराशाजनक बातमी ऐकून राजा अश्वपती खूप अस्वस्थ झाला. जेव्हा सावित्रीने तिच्या वडिलांना त्याच्या काळजीबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी सत्य सांगितले आणि तिला दुसऱ्या पतीचा विचार करण्यास सांगितले. तथापि सावित्री ठाम राहिली आणि म्हणाली, बाबा, आपल्या उदात्त आर्य परंपरेनुसार एक स्त्री तिच्या पतीशी फक्त एकदाच लग्न करते. राजाचे आदेश फक्त एकदाच दिले जातात आणि पुरोहित लग्न समारंभात पवित्र विधी फक्त एकदाच करतात. कन्यादान, वधूचे दान देखील फक्त एकदाच केले जाते. तिच्या दृढ निश्चयामुळे सावित्रीने सत्यवानाशी लग्न करण्याचा आग्रह धरला. राजा अश्वपती तिला परावृत्त करूच शकला नाही. त्याने आपल्या मुलीचा विवाह सत्यवानाशी करून दिला. तिच्या नवीन घरात स्थायिक झाल्यानंतर सावित्रीने कर्तव्यदक्षपणे तिच्या सासू आणि सासऱ्यांची सेवा केली. जसजसा काळ जात होता तसतसे नारद मुनींनी भाकीत केल्याप्रमाणे सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ येत होता. सावित्री अधिकाधिक चिंताग्रस्त झाली आणि त्या दुर्दैवी तारखेच्या 3 दिवस आधी तिने नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे उपवास सुरू केला आणि पूर्वजांची पूजा केली. ठरलेल्या दिवशी सत्यवान सावित्रीला सोबत घेऊन लाकडे गोळा करण्यासाठी जंगलात गेला. तेव्हा त्याला अचानक डोक्यात असह्य वेदना जाणवल्या आणि तो झाडावरून खाली उतरला. सावित्रीला त्यांच्यासाठी असलेले भयानक वास्तव समजले. सत्यवानाचे डोके हळुवारपणे तिच्या मांडीवर ठेवून सावित्रीने त्याचे सांत्वन केले. मृत्यूदेवता यमराजाचे सेवक सत्यवानाला परलोकात घेऊन जाण्यासाठी आले, परंतु सावित्रीने त्याला जाऊ देण्यास नकार दिला. यमराज स्वतः प्रकट झाला आणि सावित्रीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की हा निसर्गाचा नियम आहे. तथापि सावित्रीने त्याचे शब्द मानण्यास नकार दिला आणि यमराजाच्या मागे जाऊ लागली. सावित्रीची तिच्या पतीप्रती असलेली अढळ निष्ठा आणि भक्ती पाहून प्रभावित होऊन यमराजांनी तिला वरदान दिले आणि म्हटलं, हे देवी, तू खरोखरच धन्य आहेस. तुला हवे ते वर माग. सावित्रीने 3 विनंत्या केल्या. जंगलात राहणाऱ्या माझ्या अंध सासऱ्यांना आणि सासूंना दिव्य दृष्टी प्रदान कर, अशी तिने विनंती केली. यमराजांनी तिची ही इच्छा तात्काळ मान्य केली आणि ती पूर्णही होईल असे आश्वासन दिले. पण सावित्रीने परत येण्यास नकार दिला आणि तिच्या दृढ निश्चयाने त्याला प्रभावित केले आणि त्याने तिला दुसरी इच्छा करण्यास सांगितले. माझ्या सासऱ्यांचे राज्य परत मिळवून द्या, जे त्यांच्याकडून घेतले गेले आहे, सावित्रीने विनंती केली. यमराजांनी तिची ही इच्छा मान्य केली आणि तिला परत येण्याचा आग्रह केला. तथापि सावित्रीने जिद्द धरली. तिच्या पतीसाठी मृत्यूलोकाकडे चालणाऱ्या एका सामान्य नश्वराच्या धाडसाने प्रभावित होऊन यमराजांनी तिला आणखी एक इच्छा करण्यास सांगितले. शेवटी सावित्रीने 100 मुलांचे आणि समृद्धीचे आशीर्वाद मागितले. यमराज तिची विनंती नाकारू शकले नाही, त्यामुळे त्यांनी ती इच्छाही मान्य केली. सावित्री आणि सत्यवान आनंदाने त्यांच्या राज्यात परतले. तेव्हा त्यांना आढळले की दोन्ही पालकांना दैवी ज्ञान प्राप्त झाले आहे. अशा प्रकारे सावित्री आणि सत्यवान यांनी त्यांच्या राज्यात आनंदाने राज्य केले. शाश्वत आनंद आणि समृद्धीही अनुभवली. रामकृष्ण हरी.